नमस्कार. मी अमोल तोरणे. नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रामध्ये या 2 दिवसामध्ये ज्या सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली, तो माळेगाव सहकारी साखर कारखाना खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्यामध्ये चर्चेत आला. या साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या 21 पैकी 20 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. या एकहाती विजयामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये एक हाती वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. खऱ्या अर्थानं तसं पाहायला गेलं तर ही निवडणूक संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात लक्षवेधी ठरली होती. त्याला कारण असं होतं, नेहमीप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून दाखल केलेली उमेदवारी, त्यापासून सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे त्यांनी या कारखान्याचा अध्यक्ष मी स्वतः होणार असल्याचे त्यांनी घोषित केले. त्यामुळं माळेगाव कारखान्याची ही निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात श्री नीलकंठेश्वर पॅनलने निकराची झुंज दिली. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जोरदार झुंज दिली. मात्र अजित पवार यांच्या सर्व प्रकारच्या रणनीतीला विरोधी पॅनलचे जे नेते आहेत चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांचा निभाव या निवडणुकीमध्ये लागलेला नाही. मात्र एकमेव जे आहेत श्री नीलकंठेश्वर जे सहकार बचाव पॅनलचे जे प्रमुख आहेत चंद्रराव तावरे त्यांचा मात्र विजय, एकमेव उमेदवाराचा विजय या निवडणुकीमध्ये झाला. मात्र जे त्यांचे दुसरे सहकारी होते रंजन कुमार तावरे यांचा तब्बल 593 मतांनी पराभव झाला. वास्तविक पाहता माळेगाव आणि पंधरे या गटामध्ये मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद पणाला लावली होती. विशेषतः जे सहकार बचाव पॅनलचे जे अध्यक्षपदाचे उमेदवार होते आणि गेली अनेक वर्ष ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं ते चंद्रराव तावरे यांना पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद पणाला लावली. मात्र तरी देखील या अजित पवार यांच्या झंझावातापुढे मात्र ते टिकून राहिले आणि त्यांचा विजय झाला. मात्र दुसरी गोष्ट म्हणजे विरोधी पॅनलच्या बाजूने जर बघितलं तर दुसरे म्हणजे जे रंजन कुमार तावरे आहेत, ज्यांनी शेतकरी कृती समितीचं प्रभावीपणे काम केलं, ज्यांनी अनेक आंदोलनं केली. 10 वर्षापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातून रंजन कुमार तावरे आणि चंद्रराव तावरे या दोघांनी जो माळेगाव सहकारी साखर कारखाना ताब्यात घेऊन ते रंजन कुमार तावरे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर या निवडणुकीमध्ये मात्र रंजन कुमार तावरे यांचा 593 मतांनी झालेला पराभव हा विरोधकांसाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. खरं तसं बघायला गेलं तर आता उपमुख्यमंत्री अजित पवार ही निवडणूक 2 दिवस झाले आहे. आता खऱ्या अर्थानं जी उत्सुकता आहे ती माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्ष कोण होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष होणार आहे. त्यांनी प्रचाराच्या श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या प्रचाराच्या वेळीच त्यांनी जाहीर केलं होतं. तसं बघायला गेलं तर बऱ्याच सहकारी तज्ज्ञांच्या मते ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून अध्यक्ष कारखान्याचं अध्यक्षपद होता येत नाही असं काही विरोधक देखील म्हणतात. पण माझ्या माहितीप्रमाणे जे इंदापूर तालुक्याचे आमदार आहेत, सध्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री आहेत, त्यांनी देखील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवलेली होती. ते ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी ज्यावेळेस त्यांना अध्यक्ष करायचं त्यावेळेस त्यांना ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन होते. त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा दत्तात्रय भरणे यांच्यावरती त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोपवली होती. हे ताजं एक उदाहरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राज्यातील काही नेते असे आहेत की त्यांनी ब वर्ग संस्था प्रतिनिधी मतदारसंघातून निवडणूक लढवून ते कारखान्याचे अध्यक्ष झाल्याची उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत. मात्र माळेगाव कारखान्याच्या बाबतीमध्ये नक्की पोटनियम काय आहे
हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे त्या अध्यक्ष होतात का, की निवडणुकीचा त्यांनी स्वतः उमेदवारी, कारण वास्तव जर बघितलं तर निवडणुकीमध्ये सहकार बचाव पॅनल जो आहे ज्याचं नेतृत्व चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे करतात, त्यांच्या बाजूने जरा निवडणूक झुकल्याचं चित्र दिसत होतं. मात्र अजित पवार यांनी गाफील न राहता सुरुवातीपासून सर्व प्रकारची रणनीती वापरली. कोणत्याही परिस्थितीमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही हा चंग अजित पवार यांनी बांधला आणि तो यशस्वीही करून दाखवला. 10 वर्षापूर्वी माळेगाव कारखान्याची सत्ता याच चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे या गुरु शिष्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातून हस्तगत केली होती. मात्र त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागचा अनुभव पाहता गाफील न राहता पूर्ण ताकद पणाला लावली आणि माळेगाव सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात घेऊन वर्चस्व निर्माण केलं. मात्र आत्ताच्या निवडणुकीमध्ये मात्र एक साधी कुठलीही आपली चूक किंवा आपली कुठलीही कमकुवत बाजू विरोधकांच्या दृष्टीने फायद्याची ठरू नये याची पुरेपूर खबरदारी अजित पवार यांनी घेतली. या माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा बँक उघडी रात्रीची होती, त्या संदर्भात आरोप प्रत्यारोप झाले, अनेक आरोप प्रत्यारोप झाले. खासगीकरणाचे आरोप अजित पवार यांच्यावरती विरोधकांनी केले. त्याचबरोबर पैसे वाटपाचा देखील आरोप अजित पवार यांच्यावरती करण्यात आला. मात्र जो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळवलेला जो विजय आहे तो पूर्णपणे एकतर्फी आहे. मात्र आता निवडणूक झाल्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे, अध्यक्षपदासाठी बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तसं बघायला गेलं तर राज्याच्या तिजोरीची चाव्या आहे. राज्याचं उपमुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर राज्याचे खऱ्या अर्थानं अर्थ खातं जे आहे ते त्यांच्याकडे आहे. त्यामुळं कायम ते व्यस्त असतात. त्यामुळं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा ते खरोखर खऱ्या अर्थाने स्वतःकडे घेतात का हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे. नक्की स्वतःचं अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली घोषणा ही नक्की घोषणाच ठरते की फार्स ठरते हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. वास्तविक पाहता माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये आता त्यांचं पूर्ण 21 पैकी 20 जागा त्यांनी जिंकल्यामुळं निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं ते अध्यक्ष होणं त्यांना अवघड नाही. मात्र तसं बघायला गेलं तर माळेगाव कारखान्यासाठी आणि एक आहे की जे त्यांचे निष्ठावंत अनुयायी आहेत किंवा सभासद म्हणतात, उपमुख्यमंत्री अजित पवार जर या कारखान्याचे जर अध्यक्ष झाले तर माळेगाव कारखान्याचा खऱ्या अर्थानं कायापालट ती धमक अजित पवार यांच्यामध्ये आहे. कारण जे आपण तसं बघायला गेलं तर राज्याचे एक अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी घेतलेले ठोस निर्णय, तसं बघायला गेलं तर बारामतीचा केलेला कायापालट या गोष्टी जर बघितल्या त्यांनी जर मनात आणलं तर त्यांनी जाहीर देखील केलं होतं या 5 वर्षामध्ये मी 500 कोटी आणून दाखवेन. मात्र तरी देखील ते अध्यक्ष होतात का याबद्दल सुद्धा संशयता आहे. कारण त्यांनी जे जाहीर केलेलं जे वक्तव्य आहे ते नक्की चुनावी जुमला आहे का नाही हे येत्या काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे. आता जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये जे मिळालेली मतं आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात कुणाकुणाला किती मतं मिळाली ते देखील पाहूया. यामध्ये सुरुवातीला टोटल 21 उमेदवार उभे होते. नीलकंठेश्वरचे 21 जागा होत्या. त्यामध्ये टोटल 4 पॅनल होते. यामध्ये सत्ताधारी गटाचा श्री नीलकंठेश्वर पॅनल, त्याचबरोबर विरोधी गटाचा सहकार बचाव पॅनल, तिसरा जो पॅनल आहे तो बळीराजा शेतकरी आणि चौथा पॅनल आहे कष्टकरी शेतकरी. त्याच्यामध्ये आहे तो खऱ्या अर्थाने ज्या इतर 2 पॅनल व्यतिरिक्त खरी लढत जी आहे ती या नीलकंठेश्वर आणि सहकार बचाव या पॅनलमध्ये या 2 पॅनलमध्ये झाली. मात्र इतर पॅनलला जे मिळालेली मत आहे त्याचा जो फायदा आहे तो नीलकंठेश्वर पॅनललाच झाल्याचे स्पष्ट झालेलं आहे. तर सुरुवातीला आपण बघतो नीलकंठेश्वर पॅनलमध्ये जे अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून जे उमेदवार होते रतन कुमार भोसले त्यांना 8,670 मते मिळालेले आहेत. तर त्यांच्या विरोधातले जे उमेदवार होते सहकार बचावचे ते बापूराव गायकवाड 7,183 त्यांना मतं मिळालेली आहेत. तर दुसरी गोष्ट म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघ आहे त्यामध्ये विलास ऋषिकांत देवकाते ते माजी संचालक म्हणून देखील त्यांनी विरोधी गटामध्ये काम केलेलं आहे. तर ते मात्र यावेळेस नीलकंठेश्वर पॅनलमध्ये उभा होते. त्यांना 8,792 मतं मिळालेले आहेत. त्यांच्या विरोधातील सूर्याजी देवकाते जे आहेत
त्यांना 6,572 मते मिळाली. ते सहकार बचाव पॅनलचे होते. सूर्याजी देवकाते. ओबीसी प्रवर्गातून नितीन कुमार शेंडे जे आहेत नीलकंठेश्वरचे, ते 8,494 मते मिळवून ते विजयी झालेले आहेत. त्यांच्या विरोधात महत्वाचं म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये जे नितीन कुमार शेंडे आहेत त्यांचे शिक्षक असलेले रामचंद्र नाळे, म्हणजे हे गुरु शिष्य निवडणूक रिंगणात होते. कॉलेजला मला वाटतं ते प्राध्यापक रामचंद्र नाळे सर त्यांना ते कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवत होते. तर ते त्यांच्या नितीन कुमार शेंडेंच्या विरोधात सहकार बचाव पॅनलच्या वतीने ते उभा होते. ते रामचंद्र नाळे, त्यांना 7,341 मतं मिळाले आहेत. ओबीसी मतदारसंघामध्ये मात्र खऱ्या अर्थानं सुरुवातीला ज्या राजश्री कोकरे आहेत, ज्या पराभूत झाल्यात सहकार बचावच्या, पण त्यांनी सुरुवातीच्या पहिल्या दिवसाच्या मतमोजणीमध्ये मात्र त्यांनी आघाडी ठेवली होती. मात्र त्या पराभूत झालेल्या होत्या. मात्र ज्या नीलकंठेश्वर पॅनलमध्ये ज्या विजयी झालेल्या आहेत संगीता कोकरे, ते गेले अनेक वर्ष माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक होत्या आणि विद्यमान देखील त्या संचालक आहेत. तर त्यांना 8,440 मतं पडलेले आहेत. आणि दुसऱ्या ज्या आहेत ज्योती मुलमुले, त्या देखील नीलकंठेश्वरच्या उमेदवार होत्या. त्यांना 7,576 मते मिळालेले आहेत. तर राजश्री कोकरेंना ज्या आहेत त्या पराभूत झालेल्या आहेत सहकार बचावच्या, त्या 7,485 मतं मिळालेले आहेत. आणि दुसऱ्या ज्या उमेदवार आहेत सहकार बचावच्या, त्या सुमन गावडे यांना 6,099 मतं मिळालेली आहेत. दुसरा जो गट आहे तो माळेगाव, ज्या माळेगाव गटामध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. जे माळेगाव सहकार बचावचं नेतृत्व जे करत होते ते रंजन कुमार तावरे, ते या मतदारसंघामध्ये 593 मतांनी पराभूत झालेले आहेत. तर या गटामधील जे नीलकंठेश्वर पॅनलचे जे विजयी उमेदवार आहेत ते शिवराज जाधव, त्यांना 8,612 मतं मिळाले आहेत. दुसरे उमेदवार जे आहेत राजेंद्र बुरुंगले, ते नीलकंठेश्वरचे आहेत, त्यांना 8,116 मते मिळालेले आहेत. आणि बाळासाहेब तावरे, ज्यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेले, गेली अनेक वर्षे ते माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष होते. त्यांनी चांगल्या पद्धतीने माळेगाव कारखान्याचा कारभार केलेला आहे. आणि सगळ्यात जुने आणि अभ्यासू असे बाळासाहेब तावरे आहेत. ते जवळपास 82 वय असलेले बाळासाहेब तावरे, ते देखील विजयी झालेले आहेत. 7,946 हे 3 उमेदवार नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार विजयी झाले. तर रंजन कुमार तावरे जे आहेत ते सहकार बचावचे, त्यांना 7,353 मतं मिळाले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे संग्राम काटे जे आहेत सहकार बचावचे, ते 7,701 त्यांना मतं मिळाले आहेत. रमेश गोपने जे आहेत ते मला वाटतं बारामती बाजार समितीचे ते सभापती म्हणून देखील त्यांनी काम केले. ते राष्ट्रवादीमध्ये होते. मात्र ह्यावेळेस मात्र त्यांनी बंड करून सहकार बचाव मधून निवडणूक लढवले. ते 6,302 मते त्यांना मिळालेले आहेत. एकूण म्हणजे हे जे 3 उमेदवार आहेत सहकार बचावचे, ते पराभूत झालेले होते. गट नंबर 2 जो पंधरे आहे, ज्या पंधरे गटामध्ये विद्यमान संचालक जे आहेत तो ऍडव्होकेट केशवराव जगताप यांचा हा मतदारसंघ आहे. मात्र यावेळी मात्र त्यांनी निवडणूक लढवली नव्हती. मात्र सहकार बचावकडून जे निवडणूक रिंगणात होते ते योगेश जगताप, ज्यांनी बारामतीचं नगराध्यक्ष म्हणून प्रभावीपणे काम केलेलं आहे. ते राष्ट्रवादी युवकचे मला वाटतं प्रदेश उपाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. माळेगाव कारखान्याचे विद्यमान संचालक ते आहेत. तर त्यांना 8,635 मतं मिळालेली आहेत आणि ते विजयी झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जे तानाजीराव कोकरे आहेत श्री नीलकंठेश्वर पॅनलचे, ते देखील विजयी झालेले आहेत. त्यांना 8,495 मतं मिळाले आहेत. तानाजीराव कोकरे हे गेली अनेक वर्षे कारखान्याचे उपाध्यक्ष होते. त्यांनी संचालक म्हणून देखील काम केलेलं आहे. आणि तिसरे जे उमेदवार आहेत ते विद्यमान संचालक आहेत स्वप्नील जगताप, त्यांना 7,933 मतं मिळालेली आहेत. हे 3 उमेदवार नीलकंठेश्वरचे विजयी झाले. तर सहकार बचाव पॅनलचे जे उमेदवार होते या गटामध्ये, पंधरे गटामध्ये, ते सत्यजित जगताप, त्यांना 6,232 मतं मिळाली. तर रणजित जगताप जे आहेत 6,134 त्यांना मतं मिळाली. आणि तिसरे जे उमेदवार सहकार बचावचे आहेत ते ऍडव्होकेट रोहन कोकरे, 7,083 त्यांना मतं मिळाली. तर हे सहकार बचाव पॅनलचे 3 उमेदवार पराभूत झालेले आहेत. सांगवी जो गट आहे त्या सांगवी गटामध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी ताकद पणाला लावली होती. कारण याच गटामध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष असलेले चंद्रराव तावरे आणि नीलकंठेश्वर पॅनलचे प्रमुख जे आहेत चंद्रराव तावरे, ते उभा होते. त्यामुळे पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र त्यामध्ये ते चंद्रराव तावरे विजयी झाले. चंद्रराव तावरे यांनी या सांगवी गटामध्ये चंद्रराव तावरे यांना जवळपास
हा चंद्रराव तावरे यांना 8,163 मतं मिळालेली आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नीलकंठेश्वर पॅनलचे गणपत खलाटे आहेत त्यांना 8,543 मतं मिळालेली आहेत. आणि विजय तावरे यांना 7,882 मतं मिळालेली आहेत. तर सहकार बचाव पॅनलचे या गटातले जे उमेदवार आहेत, रणजित खलाटे 7,224 मतं मिळालेले आहेत, संजय खलाटे 6,154 मतं मिळालेले आहेत. आणि हे दोन पराभूत झाले. आणि नीलकंठेश्वर पॅनलचे जे उमेदवार पराभूत झाले एकमेव ते वीरेंद्र तावरे, त्यांना 7,289 मतं मिळालेले आहेत. नंबर 4 जो आहे तो खांडत शिरवली मतदारसंघ आहे. त्यामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार आहेत सतीश फाळके, त्यांना 8,404 मतं मिळालीत. प्रताप आटोळे त्यांना 8,328 मतं मिळालीत. तर सहकार बचाव पॅनल मध्ये जे होते ते विलास सस्ते ते पराभूत झाले, 7,436 मतं मिळाली. आणि मेघश्याम पोनकुले यांना 6,422 मतं मिळाली. जो निरावागज गट आहेत, निरावागज गटामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी देताना सर्व नवख्या उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवार दिले होते. अनेक दिग्गज त्या ठिकाणी इच्छुक होते, मात्र त्यांनी यावेळी मात्र नवख्या उमेदवारांना उमेदवारी दिली. मात्र त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये काय तसा त्याचा फटका बसतोय काय, मात्र तसा काय फटका त्या ठिकाणी बसलेला नाही. मात्र नीलकंठेश्वर पॅनलचे जे विजयी उमेदवार ह्या गटातले, निरावागज गटातले, अविनाश देवकाते 8,604 मतं 8,640 मतं त्यांना मिळालेली आहेत. जयपाल देवकाते जे आहेत, मात्र अविनाश देवकाते ते मला वाटते मागच्या निवडणुकीमध्ये 5 वर्षापूर्वी ते चंद्रराव तावरे आणि रणजन कुमार तावरे यांच्या बरोबर ते होते. मात्र ते ह्यावेळेस मात्र त्यांना राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वरने उमेदवारी दिली होती. जयपाल देवकाते जे आहेत ते 8,051 मतं मिळालेले आहेत. तर हे श्री नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार 2 विजयी झालेले आहेत. तर या गटामधले जे राजेश देवकाते आहेत 8,499 त्यांना मतं मिळाले आहेत. आणि केशव देवकाते आहेत 6,436, हे 2 उमेदवार त्या गटामध्ये पराभूत झालेले. जो शेवटचा गट आहे बारामती, त्या बारामती गटामध्ये श्री नीलकंठेश्वर पॅनलचे विजयी उमेदवार देविदास गावडे, त्यांना 8,028 मतं मिळाले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नितीन सातव आहेत, ते उद्योजक आहेत, ते देखील विजयी झाले. त्यांना 7,858 मतं मिळाले आहेत. नितीन सातव जे आहेत ते बारामतीचे माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांचे धाकटे चिरंजीव आहेत. आणि जे बारामती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत सचिन सातव यांचे ते धाकटे बंधू आहेत. त्यांना नितीन सातव यांना 7,858 मतं मिळाली. तर हे 2 उमेदवार बारामती गटातून विजयी झाले. तर सहकार बचाव पॅनलचे जे उमेदवार आहेत ते गुलाबराव गावडे, ते मागच्या संचालक मंडळामध्ये होते. ते 7,080 मतं त्यांना मिळालेत. ते वकील आहेत, प्रसिद्ध वकील आहेत गुलाबराव गावडे. आणि त्यानंतर नेताजी गवारे जे आहेत 7,021 त्यांना मतं मिळाली. तर ह्या बारामती गटामध्ये हे 2 उमेदवार पराभूत झाले. तसं बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यांच्या गटाला मिळालेली जी मतं आहेत ती मतं बघितलं तर तसं फरक तसा फार मोठा आहे. म्हणजे 100 ते कुठं 50 ते 100 मतांनी काही उमेदवार निवडून येतील अशी शक्यता होती, मात्र तसं चित्र दिसलं नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निर्णायक खेळी कारणीभूत ठरली. जरी विरोधकांकडून कोणताही आरोप झाला तरी मात्र अजित पवारांनी लावलेली पूर्ण ताकद त्यांना फलदायी ठरली. तरी पाहूया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते अध्यक्ष होतात का, हे येत्या काही दिवसात समजणार आहे. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद.